जागतिक हृदय दिनानिमित्त एसीएस हॉस्पिटल आणि रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन तर्फे रविवारी एसीएस सायक्लोथॉन 2025 उत्साहात पार पडली. भैया चौक येथील एसीएस हॉस्पिटल इथं अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि IMAच्या अध्यक्ष डॉक्टर मंजुषा शहा यांच्या हस्ते एसीएस सायक्लोथॉनचं उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे 10 किलोमीटरच्या या सायक्लोथॉनमध्ये एन्जिओप्लास्टी झालेल्या अनेक जणांनीही सहभाग घेत समाजाला सुदृढ आरोग्याचा अनोखा संदेश दिला. मी अब्दुल रहीम बंदगी शेख दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी माझ्या हृदयावर एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली. त्या दिवसापासून सराच्या मार्गदर्शनाखाली सराची साथ आहे. आज मी 16 किलोमीटरची सायकलिंग पूर्ण केलं. दररोज सायकल चालवल्यामुळे हृदय मजबूत होतं, हृदयाचं पंपिंग वाढतं, ऑक्सिजन पुरवठा वाढतो, मसल्स स्ट्रॉंग बनतात आणि शरीराचा सर्वांगीण विकास होतो. हा संदेश देण्यासाठी या सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. भैया चौक इथून सुरू झालेली ही सायक्लोथॉन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, ST स्टँड, बाळीवेस, मधला मारुती, श्री आजोबा गणपती, जिल्हा परिषद, रंगभवन, हरिभाई देवकरण प्रशाला, डफरीन चौक, महापौर निवास, गांधी पुतळा, रेल्वे स्थानक, भैया चौक, रामलाल चौक मार्गे एसीएस हॉस्पिटल इथं विसर्जित झाली. अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर म्हणाले, आपली जीवनशैली व्यायामयुक्त असेल तर हृदय मजबूत राहतं. तसंच हृदयरोग किंवा अन्य आजार होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे नागरिकांनी सायकल चालवण्यासह विविध व्यायामांकडे लक्ष द्यावं. आजच्या सायक्लोथॉन निमित्त हाच संदेश सर्वांना द्यायचा आहे की सर्वांनी जर ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवली तर आपलं हृदय जे आहे ते मजबूत राहील आणि आपली जीवनशैली जी आहे ती सुंदर राहील. आपल्या आरोग्य हे महत्वाचं आहे. आरोग्य जर आपल्याकडे असेल तरच आपण आपल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतो. एसीएस हॉस्पिटल तर्फे हे जे सायक्लोथॉनचा अरेंजमेंट करण्यात आलेला आहे, आयोजन करण्यात आलेला आहे, तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. अशाच प्रकारचे उपक्रम जे आहे ते एसीएस हॉस्पिटल तर्फे यापुढेही करण्यात यावे अशीच मी त्यांना शुभेच्छा देतो. डॉक्टर प्रमोद पवार म्हणाले, एन्जिओप्लास्टीनंतर हृदय कमकुवत होतं हा समाजातील गैरसमज आहे. प्रत्येकानं दैनंदिन जीवनात व्यायामाचा अंगीकार केला तर हृदयावरील शस्त्रक्रियेनंतरही निरोगी आणि सुदृढ जीवन जगता येऊ शकतं. हृदय विकारानंतर पण सर्व प्रकारच्या एक्झरसाइजेस तुम्ही करू शकता. फक्त हेवी वेट लिफ्टिंग करणं अवॉइड करणं गरजेचं आहे आणि जी काही एक्झरसाइज तुम्ही चालू करता ती टप्प्याटप्प्याने करणं गरजेचं आहे. तुम्ही 1 महिना एन्जिओप्लास्टी नंतर काहीच एक्झरसाइज नाही केली आणि अचानक मी 100 किलोमीटर सायकलिंग करतो अशा प्रकारचा म्हणजे ओव्हर एन्थुझियाझम आपल्याला दाखवायचा नाही आहे. टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी तुम्हाला रिगेन करायच्या आहेत. ज्या गोष्टींचा सराव आधी होता, सुरुवात 10 मिनिटं 15 मिनिटांनी करायची आणि जसं वीकली तुम्ही त्यामध्ये इन्क्रीमेंट करत जाल, इम्प्रूव्हमेंट करत जाल, तसं 50 किलोमीटर 100 किलोमीटर ही आवाक्या बाहेर राहणार नाही. तर त्यामुळं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हाच मेसेज या समाजामध्ये द्यायचा आहे. डॉक्टर सिद्धांत गांधी म्हणाले, हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील आयुष्य निरोगी आणि सुदृढ राहणार नाही अशी शंका अनेकांच्या मनात असते. परंतु एन्जिओप्लास्टी झालेल्या अनेकांनी 10 किलोमीटरच्या एसीएस सायक्लोथॉनमध्ये सहभाग घेऊन हा समज खोटा ठरवला आहे. आम्ही जे एन्जिओप्लास्टी केलेले पेशंट्स आहेत तर त्यांनी आज खूप लोकांनी 10 किलोमीटर राईड पूर्ण केली. याच्यामधून जो आम्हाला मेसेज सर्क्युलेट करायचा होता की जनजागृती करायची होती की हृदयविकारानंतर किंवा एन्जिओप्लास्टी नंतर काही माणूस कमकुवत होतो, वीक होतो, अशी काहीही हे नाही आहे. गैरसमज हा कोणामध्ये नसावा, तो गैरसमज दूर व्हावा हा हेतू या सायक्लोथॉनचा होता आणि मी म्हणेन की तो हेतू आमचा काही प्रमाणात नक्कीच साध्य झाला असेल. यावेळी डॉक्टर सिद्धांत गांधी, डॉक्टर प्रमोद पवार, डॉक्टर राहुल कारिमुंगी, डॉक्टर दीपक गायकवाड, डॉक्टर मंजुषा शहा आदी उपस्थित होते.